हॅलो मंडळी, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात सर्व? शनिवार आणि रविवार मुलांना ना सुट्ट्या असतात आणि त्यामुळे त्यांना ना चटकदार काहीतरी खायचं असतं. म्हणजे चटपटीत म्हणतात ना तसं. डाळ, भात, भाजी, चपाती हे असले प्रकार तर त्यांना नकोच असतात. त्यामुळे मग दर शनिवारी ना काही असे प्रकार मला बनवावे लागतात. तर त्याच्यामध्ये मी हमखास बनवते ती म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी बनवली मी, तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करते. सफेद वाटाणे आणि स्प्राउटेड मूग ह्यांचा वेगळा-वेगळा रगडा बनवला होता मी. स्प्राउटेड मूग ना आमच्या घरात म्हणजे मुलं खात नाही जास्त, आम्हीच खातो. त्यामुळे थोडा कमीच बनवला होता. हां, पण वाटाण्याचा रगडा मस्त भरपूर बनवला होता. आणि बाकीचं तर हे बघा स्क्रीनवर जे आपले हिरवे मसाले, पुदिना वगैरे, कोथिंबीर, मिरची हिरवी हे सगळे आपल्याला मस्तपैकी त्याच्यामध्ये थोडं जिरं आणि थोडी चिंच असं सगळं ना वाटून घ्यायचं मस्त बारीक एकदम आणि त्याला ना गाळून घ्यायचं. वाटून झालं ना, की त्याला गाळून घ्यायचं. कारण की ते मसाल्याचे जे कण असतात ना, ते खाताना आपल्या तोंडात येत नाही. म्हणजे असं प्लेन मस्त पाणी तयार होतं. तर मी पण हे बघा बनवलं. पाण्याचा कलर पण बघा किती छान आला आणि आता गोड पाणी. अ, असं तर आमच्या घरात आहे ना, कोणाला गोड पाणी एवढं आवडत नाही. सगळ्यांना तिखटच पाणी लागतं. पण मला थोडं गोड पाणी लागतं. त्यामुळे माझ्यासाठी मी बनवलं गोड पाणी. तर गूळ आणि चिंच असं दोघं वाटून आहे ना, मस्तपैकी ते पण गाळून घ्यायचं आणि त्याच्यात कॉर्नफ्लोअर टाकून थोडं घट्ट करायचं. तिखट आहे. चांगलं आहे. चांगलं आहे. खूप तिखट झालं? परफेक्ट. तुम्हें कैसा लग रहा है पानीपुरी? एकदम पानीपुरी की जैसा लगा. ए, पानीपुरी के जैसा ही लगेगा ना? अच्छा है कि बुरा है वो बोल. अबे अबे खाने तो दे. अच्छा बुरा अच्छा ही रहेगा ना. पानीपुरी कभी खराब हो सकता है क्या जिंदगी में? वाह खुदी बोलते पानीपुरी वाला भाई. और ये गई पानीपुरी मुंह में और कैसा है टेस्ट? अच्छा है? पानी थोड़ा तीखा है. तीखा है? तुम लोग को तीखा ही पसंद है ना? मुलांनो कशी झाली आहे? तिखट लागते का तुम्हाला पण? मीठा चाहिए मीठा. बरोबर आहे? स्वीट चाहिए. तर अशा प्रकारे मस्तपैकी पाणीपुरी केली फस्त आम्ही आणि मस्तपैकी ना मिस्टर कसं सॅटर्डेला काही ना काहीतरी घेऊन येतात. तर त्यांनी आणलं होतं आईस्क्रीम. त्याचाही आस्वाद घेतला आणि मस्त आमचा दिवस गेला. तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.